हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आपण पार्ट 1 आणि 2 मध्ये 2 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंट यावर. तर आज आपण तिसरा प्रॉब्लेम घेणार आहोत. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर बघा, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटमध्ये एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा होता, तर तो मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याचा फोटो मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड केलेला आहे. तर हा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज ऑफ व्हरायन्स इज इक्वल टू फेवरेबल ऑब्लिक ॲडवर्स व्हरायन्स डिवायडेड बजेटेड अमाऊंट इंटू 100. आणि हे 4 रूल्स आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ह्या रूल्सप्रमाणेच तुम्हाला प्रॉब्लेम हा सोडवायचा आहे. तर ते प्रॉब्लेम तुम्ही पाहिले नसतील तर ते पार्ट 1 आणि 2 प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकतात. आज आपण प्रॉब्लेम 3 घेणार आहोत. तर सगळ्यात आधी जर हा प्रॉब्लेम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. हा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमधील आलेला प्रॉब्लेम आहे, तर तोच आज आपण सोडवून घेणार आहोत. तर बघा काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. You are given the following figures to Sujata Limited for the year 2022. तर आयटम्स दिलेले आहेत, बजेटेड अमाऊंट दिलेली आहे, ॲक्च्युअल अमाऊंट दिलेली आहे. तर आपल्याला ॲज इट इज याने उत्तर अगोदरच काढून दिलेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या फॉर्मॅटमध्ये लिहून फक्त पर्सेंटेज आणि ते ॲडवर्स आहे की फेवरेबल आहे तर हे आपल्याला इथे फक्त सांगायचं आहे. तर बघा हा प्रॉब्लेम आहे. तर याचा आन्सर लिहित असताना तुम्हाला पहा, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेल्स दिलेले आहेत, त्याचबरोबर कॉस्ट दिलेले आहेत. कशाच्यात दिलेले आहेत तर डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे, डायरेक्ट वेजेस आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, फायनान्स एक्सपेन्सेस आणि सेलिंग एक्सपेन्सेस आहेत. ठीक आहे. तर ही जी काय आहे तर ही कॉस्ट आहे. तर सेल्समधून कॉस्ट लेस करायचं आहे, आपल्याला प्रॉफिट भेटेल. तर इथे त्यांनीच टोटल कॉस्ट दिलेली आहे, म्हणजेच एकूण कॉस्ट किती आहे तर 1,64,000 आहे. तर ही कॉस्ट आपण लेस केलं सेल्समधून तर आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स भेटतो, तर 36,000 भेटलेला आहे. त्यानंतर आपण लेस टॅक्स करून आपल्याला भेटतं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 28,000. तर हेच आपला आन्सर आहे. तर हे फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे तर बघा, याचा फॉर्मॅटमध्ये फर्स्ट कॉलम असणार आहे पर्टिक्युलर्सचा. तर फर्स्ट कॉलम आहे पर्टिक्युलर्स, हे तुम्ही लिहा इथे. त्यानंतर सेकंड कॉलम तुमचा असणार आहे हाच जो की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, बजेटेड अमाऊंट. थर्ड कॉलम सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, ॲक्च्युअल अमाऊंट. फक्त तुम्हाला 2 कॉलम्स नवीन करायचे आहेत, म्हणजेच कोणते, व्हरायन्स फेवरेबल आहे की ॲडवर्स आहे हे समजण्यासाठी तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि पर्सेंटेज ऑफ व्हरायन्स, तर याचे पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर कशा पद्धतीने करायचे तर पहा, पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे सेल्स. तर हे सेल्स ॲज इट इज तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. सर्व आपण अगोदर लिहून घेऊयात. सेल्स बजेटेड किती आहेत तर 2 लाख आणि ॲक्च्युअल अमाऊंट किती आहे याची तर 2,40,000 आहे. त्यानंतर डायरेक्ट मटेरियल्स दिलेले आहेत. डायरेक्ट मटेरियल ही काय आहे तर कॉस्ट आहे. बजेटेड दिलेले आहेत 80,000 आणि ॲक्च्युअलमध्ये किती 1 लाख. त्यानंतर डायरेक्ट वेजेस आहेत. डायरेक्ट वेजेस किती दिलेले आहेत बजेटेड, ॲज इट इज तुम्हाला लिहायचं आहे. बजेटेड आहेत 28,000 आणि ॲक्च्युअल दिलेले आहेत 20,000. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस लिहायचा आहे. हा तुम्हाला क्वेश्चन 15 मार्क्स देऊन जाणार आहे, त्यासाठी काळजीपूर्वक पहा. बजेटेड दिलेले आहेत 28,000, ॲक्च्युअल आहेत 40,000. त्यानंतर फायनान्स एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत, बजेटेड तुम्हाला दिलेले आहेत 8,000 आणि ॲक्च्युअल दिलेले आहेत 6,000. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत.
सेलिंग एक्सपेन्सेस किती आहेत, बजेटेड 20,000 आणि ॲक्च्युअल किती आहे तर 28,000. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर प्रॉफिट बिफोर टॅक्स कसा भेटेल आपल्याला, तर आपण सेल्स मायनस कॉस्ट केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स हा भेटणार आहे. तर सेल्स आहेत किती तर 2 लाख, तर यामधनं हे कॉस्ट लेस करायची आहे. तर तुम्हाला प्रॉफिट बिफोर टॅक्स किती भेटेल तर 36,000. तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवते. तर बघा किती आहेत, सेल्स आहेत 2 लाख मायनस 80,000 मायनस 28,000 मायनस 28,000 मायनस 8,000 मायनस 20,000 करा, किती राहतील तर पहा 36,000 ही राहणार आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स आपल्याला भेटलेला आहे. तसंच त्याने इथे प्रॉब्लेममध्ये सुद्धा ॲज इट इज दिलेला आहे, तो ॲज इट इज तुम्ही इथे लिहायचा आहे. त्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्समधून आपण टॅक्स लेस करतो. किती दिलेला आहे टॅक्स 8,000 आणि 10,000 ॲक्च्युअल. त्यानंतर आपल्याला काय भेटते तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स भेटणार आहे, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स लिहा. किती भेटलेला आहे तर 28,000. या 36,000तून 8,000 लेस करा, किती राहील तर 28,000 आणि 46,000मधून 10,000 लेस करा, किती राहतील तर 36,000. तर आपल्याला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स भेटलेला आहे. त्यानंतर तुमचा चौथा जो कॉलम आहे व्हरायन्स फेवरेबल आणि ॲडवर्स. तर फेवरेबल म्हणजे काय की जे चांगलं आहे. चांगलं म्हणजेच कसं तर आता बघा इथे सेल्स किती दिलेले आहेत तुम्हाला 2 लाख बजेटेड होतं, बजेटेड केलेलं होतं 2 लाख. ॲक्च्युअल अमाऊंट किती आहे तर 2,40,000. तर इथे सेल्स आपला वाढलेला आहे. तर हे आपल्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे तर चांगलं आहे. तर हे काय असणार आहे फेवरेबल. कितीने फेवरेबल आहे तर 40,000ने सेल्स आपलं वाढलेलं आहे. तर हे झालं फेवरेबल. त्यानंतर इथे पहा बजेटेड अमाऊंट डायरेक्ट मटेरियलची आहे 80,000 आहे आणि ॲक्च्युअल अमाऊंट किती आहे तर 1 लाख आहे. तर इथे बजेटेड ही आहे कॉस्ट. तर ही झाली कॉस्ट आहे. तर इथे कॉस्ट बजेटेड किती केलेलं होतं तर 80,000. लागली किती ॲक्च्युअलमध्ये 1 लाख लागली. तर हे काय झालं तर ॲडवर्स झालं. तर बघा बजेट होतं 80,000चं, लागला खर्च किती 1 लाखाचा. तर हे आपल्यासाठी चांगलं आहे का तर नाही. तर हे काय झालं तर आपलं ॲडवर्स झालं. तर कितीने तर 20,000ने. त्यानंतर दिलेलं आहे डायरेक्ट वेजेस. तर ॲक्च्युअल बजेट आपण कितीचं केलेलं होतं तर 28,000चं आणि ॲक्च्युअलमध्ये खर्च कितीचं झाला तर 20,000चा. तर एकूण 8,000 आपले काय झाले तर फेवरेबल झाले. बघा आपण 28,000 बजेट केलं होतं परंतु 20,000च खर्च केला तर फेवरेबल आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस पहा बजेटेड किती आहे तर 28,000 आणि ॲक्च्युअलमध्ये खर्च किती झाला तर 40,000. तर कितीने तर 12,000. हे आपल्यासाठी काय आहे तर ॲडवर्स आहे. त्यानंतर फायनान्शियल एक्सपेन्सेस बघा बजेटेड किती होतं तर 8,000 आणि ॲक्च्युअलमध्ये खर्च किती झाला तर 6,000. तर 2,000 रुपये काय झाले तर हे फेवरेबल झाले. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस बघा बजेटेड कितीचं होतं 20,000. ॲक्च्युअलमध्ये खर्च कितीचा झाला 28,000चा. तर ठीक आहे. तर 8,000 हे जास्तीचा खर्च झाला. तर हे आपल्यासाठी ॲडवर्स असणार आहे. त्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स बघा इथे प्रॉफिट कितीचा झालेला आहे 36,000 बजेटेड होता आणि प्रॉफिट कितीचा झालेला आहे 46,000चा ॲक्च्युअलमध्ये प्रॉफिट झालेला आहे. तर ते प्रॉफिट वाढलेला आहे. तर हे आपल्यासाठी चांगलंच असणार आहे. कितीने वाढलेलं आहे 10,000ने. तर हे आपल्यासाठी फेवरेबल असणार आहे. त्यानंतर बघा टॅक्स आहे. टॅक्स कितीचा आहे ॲक्च्युअल 8,000. ठीक आहे. तर 8,000 आहे. आपल्याला ॲक्च्युअलमध्ये किती भरायला सांगितले 10,000. तर हे आपल्यासाठी चांगलं असणार आहे का तर नाही. 2,000ने हे ॲडवर्स असणार आहे.
त्यानंतर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघा 36,000 ॲक्च्युअलमध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे आणि बजेट कितीचं ठरवलेलं होतं तर 28,000चं, तर आपल्याला 8,000चा प्रॉफिट झालेला आहे. तर हे काय झालं आपल्यासाठी तर फेवरेबल झालं. तर हे व्हरायन्स फेवरेबल अँड ॲडव्हर्सचा कॉलम तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे. फेवरेबल आहे की ॲडव्हर्स आहे. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ व्हरायन्स, तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. याचा फॉर्म्युला आहे व्हरायन्स फेवरेबल ऑब्लिक ॲडव्हर्स डिवायडेड बजेटेड अमाऊंट इंटू 100. म्हणजेच तुम्हाला 40,000 गुणिले 2 लाख, सॉरी 40,000 भागिले 2 लाख गुणिले 100 करायचं आहे. 40,000 भागिले 2 लाख गुणिले 100 करा. किती राहतील तर 20% तुमचे राहणार आहेत व्हरायन्सचे. त्यानंतर तसंच तुम्हाला डायरेक्ट मटेरियलचं करायचं आहे. 20,000 डिवायडेड 80,000 इंटू 100 करा. किती राहतील 25% राहणार आहेत. तर तुम्ही परीक्षेमध्ये अशा प्रकारचा कॅल्क्युलेटर हे तुम्हाला अलावेबल आहे, तर तुम्ही हा कॅल्क्युलेटर घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात. आणखीन आपण याचे 2 ते 3 प्रॉब्लेम हे घेणार आहोत. त्यानंतर बघा डायरेक्ट वेजेसचे पर्सेंटेज येणार आहे 28.57%. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस पहा 12,000 डिवायडेड 28,000 इंटू 100 करा. किती राहतील 42.86. तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करून पहा. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर फायनान्शियल एक्सपेन्सेस 2,000 डिवायडेड 8,000 इंटू 100 करा. किती राहतील तर 25%. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत तर 8,000 डिवायडेड 20,000, तर 20,000 इंटू 100 करा. किती पर्सेंटेज येतील तर 40. त्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स किती आहे 10,000 डिवायडेड 36,000 इंटू 100 करा. पर्सेंटेज येणार आहे 27.78%. त्यानंतर पहा टॅक्स ते कितीचा आहे 2,000 डिवायडेड 8,000 इंटू 100 करा. किती राहतील 25%. त्यानंतर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 8,000 डिवायडेड 28,000 इंटू 100 करा. पर्सेंटेज येणार आहे 28.57%. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग याचा प्रॉब्लेम हा सोडवायचा आहे. तुम्हाला 15पैकी 15 फिक्स मार्क इथे भेटणार आहे. तर तुम्हाला पास होणं खूप अवघड नाही तर खूप सोपं आहे. नापास होणं खूप अवघड आहे यामध्ये. तर एवढे सोपे प्रॉब्लेम तुम्हाला इथे आहेत. तर हा 15 मार्क्स इथे तुमचे फिक्स झाले. त्यानंतर तुम्ही कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट, कॉमन साईज बॅलन्स शीटच्या यामध्ये 15-15 मार्क घेतलेत तर तुम्ही ॲज इट इज पास होऊन जाल. जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.